की शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा हमीभाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना जे काही त्याचं अवकाळी पावसामुळे कुठेतरी गारपिटीमुळे नैसर्गिक आपत्त्या होतात, त्यात पूर असेल, कुठे दुष्काळ असेल, अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव देणं आणि त्यांच्या पिकांचं संरक्षण करणं किंवा शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारची नैतिक जबाबदारी असते। अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांपासून आम्ही ऐकतोय की जो काही सोयाबीनच्या बाबतीत जे काही दरामध्ये फरक पडला, त्यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं, विश्वास दिला होता की त्यामध्ये जो फरक आहे आणि त्या फरक आम्ही निश्चितपणे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करू। परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्हाला दिसत आलेलं आहे की नुसतं वचनं दिली पण त्याची पूर्तता केली नाही, असं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज पाहायला मिळते। अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन आहे आणि या अधिवेशनामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थ व नियोजन मंत्री यांनी राज्याचं अर्थसंकल्प हे महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि विधिमंडळासमोर काही दिवसांपूर्वी मांडलेले। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पावर आम्ही आमच्या भावना एक लोकप्रतिनिधी म्हणून व्यक्त केलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोक, शेतकरी, कष्टकरी, तरुण पिढी, महिला, ज्येष्ठ नागरिक असतील, या सर्वांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून काय संपूर्ण समाधानी किंवा लोकांना खुश करतील अशा काही झालेलं नाही, त्याचं व्यक्तिगत माझं आणि महाराष्ट्रातील अनेक लोकांचं मत आहे। अध्यक्ष महोदय, महाराष्ट्रामध्ये आज अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांवर बोलत असताना अध्यक्ष महोदय, कृषी बाबतीत मी माझ्या भावना व्यक्त केल्या की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षातील अनेक नेत्यांनी पक्षांनी जाहीर केलेलं होतं की महाराष्ट्रातल्या अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत करण्याचा प्रयत्न सत्तेवर आल्यानंतर विद्यमान सरकार करेल। अध्यक्ष महोदय, खरं महाराष्ट्रातले तमाम शेतकरी मोठ्या आशेने आणि अपेक्षेने ही वाट पाहत होते की यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेतरी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या रूपाने कुठेतरी प्रत्यक्षपणे त्यांना मदत पोहोचेल। अध्यक्ष महोदय, सन 2017 रोजी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांच्या नावाने कर्जमाफीची योजना जाहीर झाली आणि त्यानंतर 2019च्या नंतर पुन्हा महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने महाविकास आघाडीने कर्जमाफीची योजना जाहीर केली। अध्यक्ष महोदय, यावर या आधीच्याही विधिमंडळामध्ये आणि अधिवेशनाच्या कामकाजामध्ये माझ्यासह अनेक आमच्या आमदार सदस्यांनी भावना आपल्या व्यक्त केलेल्या आहे की छत्रपती शिवरायांच्या नावाने जाहीर झालेली कर्जमाफी योजना याच्यात महाराष्ट्रातील आजही जवळजवळ 6 लाख शेतकरी हे त्यातनं वंचित राहिलेले आहेत आणि म्हणून अध्यक्ष महोदय, कुठेतरी त्या शेतकऱ्यांची सुद्धा काहीतरी फसवणूक झाली का अशी आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची एक दुर्दैवानी भावना निर्माण झालेली आहे। अध्यक्ष महोदय, मी सांगितलं मगाशी की शेतकऱ्यांना त्यांचा पिकाचा हमीभाव मिळाला पाहिजे। शेतकऱ्यांना जे काही त्याचं अवकाळी पावसामुळे कुठेतरी गारपिटीमुळे नैसर्गिक आपत्त्या होतात, त्यात पूर असेल, कुठे दुष्काळ असेल, अशा सर्व परिस्थितीमध्ये त्यांच्या पिकाला योग्य हमीभाव देणं आणि त्यांच्या पिकांचं संरक्षण करणं किंवा शेतकऱ्यांना मदत करणं हे राज्य सरकारची नैतिक जबाबदारी असते। अध्यक्ष महोदय, गेल्या काही दिवसांपासून आम्ही ऐकतोय की जो काही सोयाबीनच्या बाबतीत जे काही दरामध्ये फरक पडला, त्यामध्ये राज्य शासनाने शेतकऱ्यांना असं आश्वासन दिलं होतं, विश्वास दिला होता की त्यामध्ये जो फरक आहे आणि त्या फरक आम्ही निश्चितपणे त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत करू। परंतु गेल्या काही दिवसांपासून आम्हाला दिसत आलेलं आहे की नुसतं वचनं दिली पण त्याची पूर्तता केली नाही, असं आमच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आज पाहायला मिळते। अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्पामध्ये अनेक मोठमोठे मार्ग जाहीर करण्यात आले, स्टेट हायवेजची घोषणा करण्यात आली। अध्यक्ष महोदय, आता मी बोलत आहे, मला एक 10 मिनिटं वेळ द्यावा।
शक्तीपीठ या ठिकाणी शक्तीपीठाचा मार्ग जो जाहीर केला, शक्तीपीठ करत असताना विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत हा रस्ता होतोय, परंतु तेथील स्थानिक शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेणं अत्यंत गरजेचं आहे अध्यक्ष महोदय. आणि ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर या ठिकाणी उत्तम पीक येतं अशा शेतकऱ्यांच्या जमिनी घेत असताना त्या शेतकऱ्यांचं नेमकं नुकसान किती होतं या बाबतीतल्या विशेष करून पश्चिम महाराष्ट्रात आपल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, त्यांच्या काही सूचना असतील त्या समजून घ्याव्या, भावना समजून घ्याव्या आणि मग शेतकरी पीठा बाबतीत जो महामार्ग राज्य शासन करण्यात एवढं उत्सुक झालेलं आहे त्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा अशी माझी ठाम भूमिका आहे. अध्यक्ष महोदय, इथं अनेक गोष्टींवर आपल्या भावना व्यक्त केल्या. कुणी सांगितलं 15 लाख कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये होती. दावोसला दरवर्षी महाराष्ट्राचं शिष्टमंडळ जातं आणि सरकारमधले मुख्यमंत्री, सन्मान्य उद्योगमंत्री तिथं जाऊन आपल्या महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. वेगवेगळे करार हजारो कोटींचे त्याच्यावर सह्या केल्या जातात आणि मग असं आम्हाला सांगितलं जातं की अमुक लाखाची कोटीची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येणार आहे. अध्यक्ष महोदय, माझा एक प्रश्न आहे की गेल्या 3 वर्षांमध्ये ज्या दावोसच्या या शिष्टमंडळाच्या भेटीनंतर जी काही गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये जाहीर करण्यात आली, जे काही करार झाले, यातले किती प्रत्यक्षपणे उद्योग महाराष्ट्राच्या मातीमध्ये राज्यामध्ये सुरू झाले, त्यातले किती शहरांमध्ये झाले, किती ठाणे, पुणे, मुंबई, नागपूरमध्ये झाले असतील. परंतु महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे खऱ्या अर्थाने जिथं उद्योग हा पोचू शकला नाही, तिथं उद्योग न पोचण्यामुळे तिथल्या ग्रामीण भागातल्या जिल्ह्यातल्या तरुणांना, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होऊ शकला नाही. अशा किती जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे उद्योग उभे झाले आणि त्या उद्योगातनं महाराष्ट्रातल्या तरुणांना किती या ठिकाणी उद्योग रोजगार उपलब्ध झाला. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मला जाणीवपूर्वक मांडायचंय. अध्यक्ष महोदय, आज या ठिकाणी मला आपल्याला सांगायचंय की केंद्र सरकारच्या ज्या रोजगार मंत्रालय राष्ट्रीय करिअर सेवा पोर्टलवर महाराष्ट्रामध्ये अध्यक्ष महोदय 24,51,000 बेरोजगारांनी नोंद केलेली. त्यात महाराष्ट्रातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये तो आकडा 1 लाखाहून जास्त आहे. आणि मग एकीकडे आपण म्हणतो की आमच्याकडे महाराष्ट्र राज्यामध्ये उद्योग येत आहेत, एकीकडे आम्ही सांगतो नव्या उद्योग गुंतवणुकीमुळे आमच्या महाराष्ट्रातल्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होत आहे. मग जर हे असेल तर केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयामध्ये राष्ट्रीय करिअर सेवा व पोर्टलमध्ये महाराष्ट्रामध्ये तो 24,51,000 लोक ही नोंदणी का करतात ह्याचंही आत्मपरीक्षण राज्य सरकारने करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, आज मी मगाशी उल्लेख केला रस्त्यांची अपघाताची संख्या सन 2022 मध्ये मी रस्त्यांवर बोलणार आहे अध्यक्ष महोदय, कारण एकीकडे आपण हायवेची गोष्टी करतो परंतु गावागावाला जोडणारे, गावापासून तालुका, तालुक्याला जिल्ह्यापासून जोडणारे जे रस्ते त्याचं रुंदीकरण करणं, त्याचा दर्जा चांगला करणं हे सुद्धा राज्याचं एक नैतिक कर्तव्य. कुठेतरी गेल्या काही वर्षांपासून ठेकेदारांना कामं दिली गेली परंतु ती कामं प्रत्यक्षपणे करताना त्यांची बिलं दिली गेली नाहीत, म्हणून त्याचाही कामाचा दर्जा कुठं तर खालवत जातोय. हेच मला एक खंत व्यक्त करायची. अध्यक्ष महोदय, साधं उदाहरण, सन 2022 मध्ये 33,000 ह्याचे एवढे अपघात झाले. सन 2023 मध्ये ते वाढले 35,243 झाले. पुन्हा त्यावेळेस ह्या वर्षी ते जवळजवळ 36,000 आणि 85 अपघाताची या ठिकाणी वाढ झालेली आहे. अध्यक्ष महोदय, म्हणजे अपघात रस्त्यांवर होणाऱ्यांची संख्या ही वाढत चाललेली आहे. अध्यक्ष महोदय, साधं उदाहरण देतो. पुण्यासारखं शहर आहे अध्यक्ष महोदय, आज पुण्यात आम्ही राहतो आणि पुण्याच्या नागरिकांचे काय त्यांना त्रास होत आहे हे दुर्दैवाने आम्हाला दैनंदिन परिस्थितीत पाहावं लागतं. टॉमटॉम नावाची एक संस्था आहे. ही संस्था जे ट्रॅफिक असतं शहरांमध्ये त्याचं संशोधन करतं, त्याचा अभ्यास करतं आणि ह्या संस्थेने जी वाहतूक असते त्याच्यामध्ये जगात पुणे शहर हे 4थ्या क्रमांकावर आहे जिथं संत गतीने वाहतूक चालते. 10 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी सरासरी जयकुमार गोरे भाऊ 33 मिनिटं आणि 22 सेकंदाचा प्रवास हा पुण्यासारख्या शहरात तिथल्या नागरिकांना करावा लागतो. आणि मग मला म्हणायचं की हायवे केले जात आहेत, हरकत नाही, महाराष्ट्राच्या विकासामध्ये भर पडत असेल, शेतकऱ्यांना लोकांच्या जमिनी लाटल्या जाणार नसतील तर निश्चितपणे हायवे करायला आमचं समर्थन आहे.
पण शहरांमध्ये सुद्धा जी वाहतुकीची कोंडी होत चालली आहे, मग पुणे शहर असेल, नागपूर, औरंगाबाद, ठाण्यासारखे शहर असतील, ह्या कोंडीची वाहतुकीची कोंडी आपण कशी त्याची सोडवणूक करणार आहात आणि त्याच्याकरता जे रस्ते रुंदीकरण करून त्याचेही रिंग रोड करायचे, ह्याच्यावर गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता आहे. शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, आणि तो महत्वाचा आहे. अध्यक्ष महोदय, आपण शेतकऱ्यांवर वारंवार सरकार बोलतं, कृषी खात्यावर आम्ही अमुक खर्च केला, शेतकऱ्यांसाठी आम्ही अमुक मदत केली, योजना केल्या, परंतु अध्यक्ष महोदय, या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये पाण्याची नियोजन करणं महत्वाचं आहे. पण पाणी पोचल्यानंतर जर त्या शेतकऱ्याला पाण्याचा वापर शेतीसाठी योग्य विजेच्या पद्धतीने मिळाला नाही तर शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग नाही. आणि म्हणून आज ऊर्जा खात्याबाबतीत आज अनेक विषयांचे ट्रान्सफॉर्मर जळतायत. आमच्या सांगली जिल्ह्यामध्ये तर या ठिकाणी असे काही प्रश्न आहेत की एकाच ठेकेदाराला अनेक तालुक्यातलं काम दिलेलं आहे, पण ते काम 70% वरून पूर्ण झालेलं नाही. अध्यक्ष महोदय, काय सांगली जिल्ह्याबाबतीत तुझा भाव विशेषतः ऊर्जा खात्याच्या बाबतीत न होतं आम्हाला त्याची कल्पना नाही, परंतु केवळ ऊर्जा खात्यामुळं जे आमच्या सांगली जिल्ह्यातलं द्राक्ष, ऊस, हळद, सोयाबीन अशी अनेक पिकांना एक मोठा जागतिक आणि महाराष्ट्रव्यापी बाजारपेठ होतं. अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा आहे. आज कुठेतरी आमदार साहेब, आणि या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय कुठंतरी मी सातत्याने सांगलोय, स्ट्रीट लाईट असतील या ट्रान्सफॉर्मर असतील त्याचे बदल करण्याची भूमिका असेल, नव्याने बसवण्याची असतील, आज कुठेतरी ऊर्जा खातं कमी पडतंय. आणि म्हणून सांगली जिल्हा, विशेषतः माझा पलूस कडेगाव मतदारसंघामध्ये हे सगळे ऊर्जा खात्याचे प्रश्न सोडवण्याची अत्यंत महत्वाची गरज आणि आवश्यकता आहे. अध्यक्ष महोदय, मला या ठिकाणी सांगायचं की 10 HP पर्यंत मोफत वीज बिल द्यावी, कारण अनेक शेतकरी बांधवांना एकत्रित पाईपलाईन करून शेतीस पाणी पुरवठा केला जातो, त्यामुळे त्यांना प्रश्न 10 HP शिवाय पर्याय नसतो. कृष्णा नदी काठ असणाऱ्या विशेषतः आणि इतर भागातल्या आमच्या शेतकऱ्या 2 HP पासून ते 10 HP पर्यंत शेतकरी बांधवांना त्यांच्या सोयीनुसार नियमित वीज पुरवठा करणं हे सरकारचं कर्तव्य आणि ते या ठिकाणी सरकारने करावं अशी माझी या ठिकाणी एक नम्रपणे मागणी आहे. अध्यक्ष महोदय, अनेक प्रश्नांवर बोलायचंय, परंतु मला या ठिकाणी इतर सदस्यांचा वेळ घ्यायचा नाही. आपण मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि माझे 2 शब्द इथंच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.